नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपये ऐवजी आता वाढीव अनुदान 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार। या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की वाढीव अनुदान 2500 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार आणि कोणते दिव्यांग लाभार्थी या वाढीव अनुदान 2500 रुपयासाठी पात्र आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। तर त्या शासन निर्णयासंदर्भात संपूर्ण माहिती थोडक्यात समजून घेऊयात। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 रुपये इतके करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1500 रुपये वरून 2500 रुपये इतकी वाढ करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य 1500 रुपये वरून 2500 रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। तर आता हे वाढीव अनुदान कधीपासून व कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। तर या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य 1500 रुपये वरून 2500 रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात करण्यात येईल आणि सदरची अनुदान वाढ ही ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून लागू राहील। म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान 2500 रुपये हे पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून दिले जाणार आहेत। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।